श्री स्वामी समर्थ. तर माझी तब्येत आता ठीक आहे. तर काजलचे पप्पा सामान आणले होते, कारण सामानमध्ये काही चिल्लर सामान खतम झालं संपलेलं होतं. आणि आज उद्याच्याला आहे नागपंचमी आणि त्याचीसुद्धा तयारी करायची होती. तर म्हटलं आज तब्येत ठीक आहे तर चला तर कामाला लागूया. थोडं केलं, काजलनी केलं, काजलच्या पप्पानी 2-3 दिवस सांभाळून घेतलं. आणि गावाला कसं झालं तिथं अचानकच चक्कर येऊन पडल्यामुळं आहे की नाही मला काही सुचलंच नाही. मग त्यामुळं मला आहे ना कुणाला असं बोलू वाटेना करू वाटेना म्हणून मी काही व्हिडिओसमोर आलेलं नाही. काजलने व्हिडिओ छान केला आणि काजलनेच व्हिडिओ अपलोड केला होता. मला नंतर माहीत झालं जेव्हा मी काल मला माहीत झालं शनिवारच्या टायमाला. तर म्हटलं छान केलीस असं जरा करत जा म्हणून तिला म्हटलं. तर सामान आणलं होतं. धनिया पावडर संपली होती. धनिया पावडर साबुदाणे आणले होते आणि चण्याची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि जिरे वगैरे सामान असं चिल्लर सामान आणायचं होतं, संपलेलं होतं. आणि प्रत्येकाच्या घरात बघा 1 तारीख ते 10 तारखेपर्यंत सामान भरलं जातं आणि पगारची वाटसुद्धा बघितली जाते. पगार आली इकडे पगार येते आणि इकडे पगार कशी संपून जाते पैसे समजत नाही, माहीत पडत नाही. किराया घराचं भाडं काढून ठेवायचं, मग बाकीचे आपले घरचे रोजचे महिन्याभराचं मॅनेजमेंट करायचं, ह्याच्यात खूप टेन्शन येतो. तर चला मग आता इकडच्या आतल्या खोलीत आवरता आले होते. तर काजलचे पप्पा काजलने खूप छान घर ठेवलं होतं. तरीसुद्धा म्हटलं चला जरा गबाळ वाटतोय. आणि 2-3 दिवस झालं ह्यांनी चपात्या केल्या होत्या ना, काजल आणि काजलच्या पप्पांनी. काजल केलेल्या मऊ झाल्या होत्या आणि काजलच्या पप्पांनी केलेलं थोडं मध्यममध्ये होतं, तरी करून खाऊ घातलं तीच मोठी गोष्ट. त्यातल्या 4-5 चपात्या उरल्या होत्या. तर मग आतमध्ये थोडं ऊन येतं म्हणून आतमध्ये ठेवलं होतं काल. तर ते बघितलं जरा कडक झाल्यात. म्हटलं चला आज त्याचे आपण जरा तुकडे शिजून घेऊया, चपात्या शिजून घेऊया. आणि त्यासाठी मी कांदा आणि टमॅटो आणायला गेले. तर तिथं काय दिसतंय मला, तर कांदे जरा खराब झालेले होते आणि बटाटेसुद्धा खराब झालेले होते. म्हटलं चला आता कचराच काढूया एकदमच म्हणून. मग नंतर शिजवायला घेईल चपात्या म्हणून त्यासाठी तिथलं साफसफाई करायला घेतलं, कांदा घ्यायला गेले आणि ते साफसफाई करत बसले तिथंच. तर मग थोडं जे खराब झालं होतं ते सामान सगळं काढलं बाहेर. आणि गावाला गेल्यामुळं आणि काजलचे पप्पा जास्त काय तिकडं ध्यान दिलं नाही. आपण जसं ध्यान देतो, जसं लक्ष देतो तसं त्यांनी थोडीच ठेवणार. तरी मी घर सांभाळून घेतलं, ह्याला मोठी गोष्ट आहे. आणि खूप करतात, माझ्यासाठी तर खूप करतात. तर चल मग तसंच म्हटलं आता लोणचंसुद्धा बघावं, कारण लोणच्याला आतमध्ये सगळं पॅक होतं ना. मग लोणचं खराब झालं काय की म्हणून बघितलं उघडून, तर झालं नव्हतं. म्हटलं चला काजलला म्हटलं जरा पाणी आणून दे, म्हणजे ताटामध्ये पाणी पाण्यात ठेवायला येतं, नाहीतर खराब होईल म्हणून खिडकी खोलली आणि तिथं जरा आतल्या बाजूला जरा ठेवून टाकलं. रोजचं खायचं लोणचंसुद्धा बघितलं, ते सुद्धा चांगलंच होतं. मग तर तसंच साफसफाईसुद्धा झाली माझी. आणि आता एवढं लोणचं बघून मग अजून तर काय फक्त नाश्ता केलेला आहे सकाळी. आज तर रविवार, उद्या नागपंचमीची अजून तयारी करायची आहे. तर चल तसंच जरा कपाट वगैरे पुसून घेतलं आणि जरा डोक्याला तेल लावा म्हटलं होतं. तर ते तेलामध्ये जरा गळा लागली होती, भरणीला धक्का लागला होता. मग तसंच म्हटलं चला दुसऱ्या बाटलीमध्ये घालूया तेल म्हणून ते घालत बसते. सगळं करत आतलं काम करतच बाहेर आले. आणि त्याच्यातनं ते कांद्या बटाट्याचं जे स्टँड होतं ते सुद्धा खराब झालं होतं. मग काजल घेतली धुवायला, मी आतलं साफ करेपर्यंत तिनं धुवून काढली. घर बघा आता किती छान क्लीन दिसतंय. बाईचं हात लागणं जरुरी होतं आणि काजलने धुतली होती. हे जरा लोणच्याचा डब्बा वगैरे खाली झालेलं सगळं धुवून काढली, जे धुवायचं होतं ते धुतली. आणि आत्ताचे 2 वाजले तरीसुद्धा आभाळ इतकं आलेलं आहे, असं वाटतं की आता किती ठोकणार आहे पाऊस. तरी बारीक चालू झालेला आहे. चला कपडे काढायचे आहेत. काजल कपडे निकाल. काजल कपडे काढत आहे. पाऊस खूप पडत आहे, वाटणार आहे पाऊस खूप मोठा पडणार आहे असं वाटायला लागलाय. 2 वाजले तर एवढं मोठा आभाळ आलाय. चला ए बेटा कपडे निकाल बेटा. पावसाचं वातावरण झालेलं आहे, आभाळ खूप आलेलं आहे. नाहीतर सगळे हाय तेवढे कपडे सगळे ओले होऊन जातील. इथे पुरे ला ना कपडे काजल. तर कपडे अजून ओले आहेत, तर अशी दोरी बांधलेली आहे. तर काय करायचं आता पावसाळ्यात तर लागतीच. पावसाळ्यात म्हटल्यावर कपडे वाळत घालायला तर जागा पाहिजेलच ना. बाहेर तर असं आहे साईडनं पाणी येतोय, तर काय कपडे काय वाळत नाहीत.